नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका 2019 हे पाहणार आहोत। आतापर्यंत आपण नवोदयचे सर्व वेळ पाठावरचे सर्व सराव संच यावर्षी 2025 चा जो नवीन नवनीतचा भाग आहे त्यामधले सर्व पाठ त्याचे सराव संच आपण कव्हर केलेले आहेत। तुम्हाला जर ते सगळे व्हिडिओ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आता आपण अधिक वेळ न घालवता सराव प्रश्नपत्रिका 2019 पासून आपण सुरुवात करणार आहोत आणि बाकीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील परीक्षेपर्यंत। आता पहिला प्रश्न सगळ्यात अगोदर बुद्धिमत्ता चाचणी आहे। प्रश्न क्रमांक 1 ते 40 हे बुद्धिमत्तेवर आधारित आहे। आता पहिला प्रश्न 1 ते 4 मध्ये ABCD आकृत्या दाखवलेले आहेत। चारही आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत सारख्याच आहेत आणि एक आकृती वेगळी आहे, म्हणजे 1 ते 4 मध्ये, आणि ही वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे। इथं होते काय पहा, आकृतीत काय दिसतंय, 1 2 3 वर्तुळ आहेत, त्रिकोण आहे। 1 2 3 वर्तुळ आणि चौकोन आहे। इथं 1 2 3 4 वर्तुळ चौकोन आहे। इथं 1 2 3 4 5 वर्तुळ आणि पंचकोन आहे। म्हणजे जेवढे आतल्या मधल्या भागातल्या आकृतीला कोन आहेत तेवढे बाहेर वर्तुळ आहेत, परंतु बी ची जी आकृती आहे या आकृतीला कोन आणि बाहेरची वर्तुळ यांची संख्या जुळत नाही। त्यासाठी पहिल्या प्रश्नांचा पर्याय क्रमांक बी हा आहे। आता ही OMR शीट तुम्हाला दिसत आहे, परीक्षेमध्ये अशा प्रकारची OMR शीट तुम्हाला मिळते, ते रंगीत असते आणि म्हणजे लाल किंवा कोणत्या रंगाची असू शकेल आता सांगता येणार नाही। आणि त्यामधल्या आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी आहे, तर आपल्याला प्रश्न क्रमांक 1 याचा बी हा गोल करायचा, काळा किंवा निळा बॉल पेन गोल घ्यायचा असतो आपल्याला। तर अशा पद्धतीनं तो व्यवस्थित गोल करावा लागतो, याच्या बाहेर कुठं जाऊ द्यायचा नाही। आता पहिल्यातलं बी आपण गोल केलं। दुसरा प्रश्न लगेच बघू। इथं आहे RUN, इथं पण RUN, परंतु शी हा जो पर्याय आहे इथं के आलेला आहे, म्हणजे एकच आकृती ही जो आहे ही वेगळी आलेली आहे। पर्याय क्रमांक सी, दुसऱ्याचं पर्याय क्रमांक सी अशा पद्धतीनं हा आपल्याला प्रश्नपत्रिकेवरचं उत्तरपत्रिकेवर सुद्धा पर्याय घेऊन गोल करायचा असतो। त्यानंतर आता तिसरा पर्याय आपण शोधूया। तिसरा प्रश्न बघा, इथं 2 वर्तुळ एकमेकाला छेदतात, इथं पण 2 छेदतात, इथं पण 2 छेदतात आणि डी या आकृतीमध्ये तिन्ही वर्तुळ एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत, एकमेकाला छेदलेले आहेत। म्हणजे तिसऱ्या प्रश्नात पर्याय क्रमांक डी हे मात्र काळजीपूर्वक बघायचं। प्रश्न 3 आपल्याला डी ला गोल करावं लागतं। मी जरी इथं स्केच पेन वापरला असला, मी पुन्हा सांगतोय, परीक्षेमध्ये सूचना असतात काळा किंवा निळा बॉल पेनच वापरायचा आहे, आलं का लक्षात। आता चौथा प्रश्न पहा, ही एक आकृती आहे, त्यानंतर ही दुसरी आकृती, ही तिसरी, इथं सारख्याच दिसत आहेत, परंतु जेव्हा आपण आकृती अशा ह्या पहिल्या आकृतीला पाहिलं त्यानंतर जी याच दिशेत जर आपल्याला आकृती करायची असेल तर पहा, या दिशेला अधिकचं चिन्ह आहे आणि ही रेष अशी गेलेली आहे। परत ही आकृती पहा, ही रेष अशी आलेली आहे, ही मोठी रेष, या रेषेकडे लक्ष द्या, ही रेष आली आहे, परंतु बी ची जी आकृती आहे, बी ची ही रेष अशी आलेली आहे, या दिशेहून या दिशेला आलेली नाही। म्हणजेच या पर्याय क्रमांक 4 मध्ये बी हे दुसरा पर्याय क्रमांक वेगळा आहे, पर्याय क्रमांक बी। आता आपण प्रश्न क्रमांक 2 घेऊया। पहा, सूचना अगोदर वाचायची। प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ABCD अशा 4 उत्तर आकृत्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान सारखीच आकृती जी जुळणारी आहे त्या तुम्हाला शोधायच्या आहेत। आता पहा, ही पहिली आकृती पहा, हे 2 बाणाचे टोक आत आलेत, 2 छोटे छोटे गोल आहेत, इथं कोण आहे, हे इथं गोल नाहीत, इथं 2 गोल दिसत आहेत। त्यानंतर या ठिकाणी बाणाचे टोक आत आलेत, मात्र इथं हा जो गोल आहे हा इथं नाही, इथं आहेत, या दोन्ही बाणाचे टोक आहेत, इथं बाणाचे टोक नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी 5वा जो प्रश्न आहे याची आकृती सी हे उत्तर या ठिकाणी येतं, 5व्याचं सी। आता 6वा प्रश्न बघू आपण। 6व्या प्रश्नामध्ये मोठ्या 2 रेषा आहेत
आणि इथं 2 या दिशेला 2 रेषा 3 रेषा आहेत. आता या आकृतीत 4 आहेत, इथं 3 आहेत. इथं सुद्धा काय आहे 4 आहेत, 2 4 4. शी आकृतीमध्ये कसं आहे 2 2 3 3. म्हणजेच पर्याय क्रमांक सी याचं सुद्धा उत्तर असणार आहे. डी मध्ये पहा 1 2 3 4 अशा आकृती आहेत. इथं तसं नाही 2 2 आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जे आहेत ह्या 3 रेषा आहेत. इथं सुद्धा शी आकृती ही तंतोतंत जुळणारी आहे. 6व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी. 7वा प्रश्न पहा, वरच्या रेषेला इथं हा बाण दिसतोय, नंतर दुसऱ्या बाजूला बाण नाही, त्याच्यासमोर गुणाकाराचं छोटंसं चिन्ह आहे. तर तशी आकृती कोणती दिसते आपण निरीक्षण करू. हे पहा इथं गुणाकाराचं नाही चिन्ह, दुसऱ्याला इथं नाही, इथं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी कडे आपण जास्त फोकस करायचा. आता बीला वरची बी रेष समान आहे, खालची 3 नंबरची पण बाण दिसतोय आणि 4 नंबरचा पण सारखाच आहे. बाकीच्या आकृत्यांकडे अजिबात लक्ष द्यायची आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते असणार आहे बी. प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते बी आहे. हे इथं गोल करताना आपण 7व्याच प्रश्नांच्या समोर गोल करतोय का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपल्याला उत्तर द्यायचं असतं. आता 8वा प्रश्न पहा. 8वा प्रश्न, हे बाहेरच्या बाजूला बाण गेलेले आहेत. या चौकोनाचे 4 भाग केलेत आणि या मोठ्या कर्णांनी 8 भाग झालेले आहेत आणि हे जे मोठे हे आहेत म्हणजे या 4 कर्णावर काय केलेलं आहे तर बाणाची टोक दिसत आहेत. आता हे 4ही बाण बाहेरच्या दिशेला आहेत. इथं बाहेरच्या दिशेला आहेत, इथं एक आतल्या दिशेला आला आहे पहा, इथं पण एक आतल्या दिशेला आला आहे, ए बी नाही. शीला खालचे 2 आतल्या दिशेला आलेत. डीची आकृती आहे, या आकृतीमधले 4ही बाणाचे टोक जे आहेत हे बाहेरच्या, म्हणजे प्रश्न क्रमांक 8 मध्ये इथं डी हा पर्याय आपल्याला गोल करावा लागेल. प्रश्न क्रमांक 8 डी. आता आपण 9वा प्रश्न घेऊया. 9वा प्रश्न पहा. अगदी वेळ न घालवता बुद्धिमत्तेमध्ये वाचलेला वेळ आपल्याला जो आहे तो इतर ठिकाणी वापरायचा असतो, गणितामध्ये वापरायचा असतो. प्रश्न क्रमांक 9 ते 12 यामध्ये डाव्या बाजूचे एक प्रश्न आकृती दिली. वेळ घालवायचा नाही म्हणजे गडबड करून चूकही करायची नाही, हे लक्षात घ्या. यातील 3 भागामध्ये काही रचना आहेत, एक भाग रिकामा आहे. उजव्या बाजूस ABCD या उत्तर आकृती आहेत. यापैकी कोणती उत्तर आकृती दिशा न बदलता, हा पर्याय म्हणजे मुद्दा फार महत्त्वाचा आहे. दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या रिकाम्या जागी बरोबर बसेल, म्हणजे जशी दिशा आहे तसंच ते शोधून काढा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR शीटवर उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. आता पहा, ही प्रश्न आकृती आहे. इथं काय आहे तर आपल्याला अशी एक आकृती पाहिजे, म्हणजे हे खाली आलेल्या आणि या खालच्या टोकावरून या ठिकाणी गेलेल्या सुद्धा पाहिजेत. म्हणजेच दोन्ही जे चौकोन बसतील तर ते कशा पद्धतीचे असतील. आता या ठिकाणी पहा, ही आकृती आहे, बीची आकृती आहे. इथं तशी आकृती नाही, सी मध्ये नाही, हे एन दिसते, अशा पद्धतीचं चालत नाही. डी मध्ये पहा, ही सुद्धा चालत नाही. म्हणजे याचा पर्याय क्रमांक ए हा आहे. मग आपण प्रश्न क्रमांक 9 मध्ये पर्याय क्रमांक ए ला गोल करू. प्रश्न क्रमांक 9 हे पहा, पर्याय क्रमांक ए हा आपण गोल केलेला आहे. त्यानंतर आता 10वा प्रश्न. या सगळे जे बाणाचे टोक आहेत ते आतल्या बाजूला आलेत आणि इथे एक एक रेष आहे आणि ही आता दिशा न बदलता म्हणजे हे टोक या दिशेला गेले, हे इथं बसू शकत नाही, हे वर गेले, हे इथं काही जास्त डोकं लावायची गरज नाही. इथं आतल्या टोकाला म्हणजे आतल्या बाजूला बाण वळलेला आहे आणि त्याच्या शेपटीवर ही आडवी रेष आहे. हे पहा, म्हणजे इथं तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. ज्या भाषेत ज्या संकल्पनेनं तुम्हाला हे समजेल, मात्र तंतोतंत तो प्रश्न सुटला पाहिजे. प्रश्न 10वा डी. प्रश्न 10वा डी. आता 11वा प्रश्न घेऊया. 11व्या प्रश्नामध्ये पहा, दिशा बदलायची नाही. आतल्या बाजूला हे काळं हा अर्धवर्तुळ आलं पाहिजे, नीट लक्ष द्या. आणि त्या काळ्या अर्धवर्तुळाच्या हे वर्तुळ बाहेर आहे, हा पर्याय होऊ शकत नाही. हे वर्तुळ डीचंही बाहेर आहे, हा पर्याय होऊ शकत नाही. आणि हे जे आहे हे सेंटरवर गेले वर्तुळ, म्हणजे इथून असं वर्तुळ नाही, हे बाहेरचं म्हणजे या चौकोनाच्या कर्णाच्या जागेवर वर्तुळ आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. आता 11व्याचं आपण उत्तर या ठिकाणी गोल करूया. पर्याय क्रमांक सी हे 11व्याचं उत्तर आहे.
12वा प्रश्न पहा. आता हा बाहेरून जो आहे हा काळा चौकोन, बाहेरून काळा चौकोन, त्याच्या आत रंगवलेला चौकोन, हा रंगवलेला चौकोन आणि त्याच्या आत जो आहे हा बिना रंगवलेला शुभ्र पांढरा चौकोन. तर हा सिक्वेन्स पाहायचा, काळा चौकोन, ठिपक्यांचा डॉटचा चौकोन आणि शुभ्र म्हणजे पांढरा चौकोन. इथं काय आहे, हा आकृती होऊ शकत नाही. हा बाहेरचा रंगवलेला आहे, हा जास्तच बाहेर गेलेला आहे त्यामुळे, आणि हा आतला पांढरा नाही, या ठिकाणी सुद्धा नाही. म्हणजे बाहेरच्या दिशेनं पांढरा चौकोन असलेली पर्याय क्रमांक डी आकृती आहे. अगदी 12व्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा या ठिकाणी काय आहे, पर्याय क्रमांक डी आहे. तर ते आपण डी गोल करू, जे असेल ते असेल. आता 13वा प्रश्न वाचू, याच ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडली. प्रश्न आकृत्या म्हणजे या सिक्वेन्सने येणारी इथं काय बसतं, जी मोकळ्या जागेत सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल त्या उत्तरामधून आपल्याला ती आकृती शोधायची आणि त्याचं वर्तुळ आपल्याला गोल करायचे. आता पहा, या ठिकाणी जर तुम्ही लक्ष केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, इथला बाण आहे, ही आकृती क्लॉकवाईज दिशेने उजवीकडे फिरत आहे. म्हणजे हा बाण इथं जाईल, हे गुणाकारात चिन्ह खाली येईल. आता इथं बाण गेला, एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा बाण खाली आला. आता खालच्या नंतर बाण या दिशेला असलेली आकृती आपण शोधू. हे बघा, ही नाही, ही नाही, ही नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक बी जो आहे तो. याच्यानंतर ही आकृती जर अशी फिरली, मी तुम्हाला थोडक्यात असं पान फिरून दाखवतो. हे पहा, आता तुमच्या लक्षात आलं, ही बाण आहे, वर वर्तुळ आहे, डाव्या बाजूला अधिकचं चिन्ह आणि पुढं गुणाकाराचं चिन्ह. या बी पर्यायामध्ये बाण, वर वर्तुळ, डाव्या बाजूला इकडं पाठीमागं अधिकचं चिन्ह आणि पुढं गुणाकाराचं चिन्ह. तर पर्याय क्रमांक 13चा जो पर्याय येईल तो पर्याय क्रमांक बी. हे 13 बरोबर पाहायचं. इथं जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडनं चूक झाली तर आपल्याला आलेले मार्क जातात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात की त्यांना 13ला बी करायचं असतं, ते 14ला बी गोल करून टाकतात आणि त्यावेळी मात्र आपल्याला माघारी फिरता येत नाही. आपलं या ठिकाणी काय होतं, नुकसान होतं. आता ही चौथी आकृती पहा. याला फुलाच्या पाकळ्या आल्यात. ही एक पाकळी आली, इकडली एक आली, ही 2 आली, म्हणजे या दिशेने येत चालल्यात. ही 1 2, आता इथं पाकळी आलेली पाहिजे. आलं लक्षात, इथं पाकळी, हे पहा इथं नाही, याला 4ही आल्यात, हे आता वेगळाच आहे. म्हणजे यानंतरची सिक्वेन्स येणारी ए असेल. प्रश्न क्रमांक 14 जे आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक ए हा गोल करावा लागेल. मी प्रात्यक्षिक मुद्दाम दाखवतोय की तुम्हाला ह्या सुद्धा चुका, आपल्याला प्रश्न येऊनच महत्त्वाचं नाही, आपलं उत्तरसुद्धा योग्य पद्धतीनं. मात्र हां, मी इथं गोल करण्यासाठी पुन्हा सूचना देतोय. स्केच पेन घेतला हा चालत नाही, पेन्सिल चालत नाही. काळ्या रंगाचा, निळ्या रंगाचा जो बॉल पेन असतो ते जे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर सूचना असते त्याप्रमाणे वापरावं लागेल. मात्र जेल पेन, स्केच पेन, पेन्सिल हे उत्तर गोल करण्यासाठी चालत नाही. आता 15वा प्रश्न पहा. हा त्रिकोण असा आहे. आता काय या ठिकाणी काय झालेलं आहे, हे वजाबाकीचे चिन्ह आहे, हा उलट्या दिशेत फिरला त्रिकोण. म्हणजे हा जो पाया आहे त्रिकोणाचा या बाजूला गेला. आता हे वजाबाकीचं खालचं जे चिन्ह आहे ते इकडे गेलं, इकडलं गुणाकार इकडं आलं. या ठिकाणी पुन्हा हे फिरत राहील आणि त्रिकोणाची म्हणजे थोडक्यात जर काय म्हणलो आपण तर हे आरशातील प्रतिमा नाही होत, कारण हे खालचं वजाबाकीचं चिन्ह वर आलेलं आहे इथं, म्हणून तो सुद्धा विचार आपण करून पाहिला, परंतु ते तसं नाही व्हायलं. मग नेमका बदल काय व्हायला आहे तर हे गुणाकार इकडे गेले, ही आकृती पहा अशी झालेली आहे. आता तुम्हाला हे लक्षात येईल. त्यामुळं इमॅजिन करायचं, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करायचा आणि फास्ट डिसिजन घ्यायचं की हे गुणाकार इकडे आलं, बेरीज खाली आली, वजाबाकी पुढे गेली, म्हणजे या दिशेने हे फिरायले. आता या आकृतीत आता काय होईल, बेरीज उजव्या बाजूला येईल, वजाबाकी खाली आणि गुणाकार इथं येईल. म्हणजे या दिशेला गुणाकार कोणत्या चिन्हात असेल तर हे 2 दिसत आहेत आपल्याला. पण दोन्हीमध्ये इथं वर बरोबरचं चिन्ह आले आणि आपल्या इथं तर बरोबर कुठंच नाही. मग पर्याय क्रमांक सी, मी काय म्हटलं होतं की वजाबाकी खाली येईल, बेरीज उजव्या बाजूला जाईल आणि गुणाकार डाव्या बाजूला. हे वजाबाकी खाली, बेरीज उजव्या दिशेला, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. 15व्या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, तिसरा पर्याय या ठिकाणी आपण गोल करायचा. चला 16वा प्रश्न लगेच पाहू. 16वा प्रश्नसुद्धा काय आहे की हां, हे खालचं गुणाकाराचं वर गेले, वजाबाकीचं डावीकडे आलं, बेरजेचं खाली आलं.
हे चिन्ह या दिशेने फिरायलेत. मग इथं काय झालं, गुणाकारात हा जो भागाकार होता तो वर गेला, गुणाकार इकडे आला. आता ह्याच्यानंतरच्या आकृतीत काय होईल, हा भागाकार इथे येईल. लक्षात, इथे बेरीज असेल, म्हणजे इथे भागाकार आणि इथे बेरीज शोधायची आपल्याला. कुठं आहे हे बघा, पर्याय क्रमांक 4. म्हणजे पटकन उत्तर शोधण्याची सुद्धा ट्रिक आपल्याला असली पाहिजे. इथे भागाकार, इथे बेरीज. लक्षात, बेरीज आली, इथे वजाबाकी, आणि हा इथला जो गुणाकार आहे तो खाली इथं आलेला. 16व्याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक डी, चौथं उत्तर 16व्याचं आपल्याला गोल करायचं आहे. आता भाग 5 काय सांगतो आपल्याला, प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृत्यांचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये 1 प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे पहिल्या आकृतीचा याचा काहीतरी नाता आहे, संबंध आहे. तसंच अशाच प्रकारचे नाते या आकृतीचे या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीशी असते. आपल्याला हे प्रत्येक प्रश्न इतका डीपमध्ये वाचन करत बसायची सुद्धा आवश्यकता नाही, तुम्हाला हे तात्काळ लक्षात येतं. आता इथं पहा, इथं काय झालेलं आहे, आतला जो त्रिकोण आहे तो कुठे गेला आहे, बाहेर गेला आहे. म्हणजे या वर्तुळाच्या जागेवर गेला आहे, आणि बाहेरचं हे वर्तुळ आत आले. मधली आकृती जशाला तशी आहे. आता इथं पहा, इथं बाहेरचा त्रिकोण आत येईल आणि आतलं वर्तुळ बाहेर जाईल. मात्र इथं त्रिकोण उलटा होता, इथं त्रिकोण सुलटा आहे. आता आपल्याला शोधायचं काय, तर सुलटा त्रिकोण आत असलेलं आकृती कोणती आहे. हा बाहेरचा चौरस जशाला तसा, वर योग्य असलेला हा त्रिकोण, आणि आतलं जे वर्तुळ होतं ते बाहेर मोठं गेलं. आतल्या चौरसाने जागा सोडलेली नाही, चौरस जिथल्या तिथंच आहे. पहा, मी काय काय गोष्टी पाहिलो. इथं सुद्धा सुलटा त्रिकोण आहे, मात्र चौकोन बाहेर गेला आहे. मग जास्त स्पष्टीकरण इथं देत बसत नाही, वेळ घालवत नाही तुमचा. तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर कुठं शोधायचे. 17व्याचं उत्तर जे आहे ते सी आहे, आणि कशी पद्धत आहे ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. तर लक्ष करा, कारण आपल्याला पेपर सोडवण्याच्या गतीच्या पेक्षाही जास्त आपल्याला इथं विचार करावा लागतो. आता प्रश्न क्रमांक 18 पहा, ही आकृती अशी आहे आणि ही आकृती या दिशेला आहे. म्हणजेच ही मला वाटते आरशातली प्रतिमा दिसते या ठिकाणी. आता ही आकृती या दिशेला आहे, तर ही आकृती या दिशेला बाण इथं असलेला पाहिजे, या कोपऱ्यात बाण. या कोपऱ्यात बाण असलेल्या 3 आकृत्या दिसत आहेत आपल्याला. मग 3 आकृत्या आहेत. तर आता आपल्याला शोधायचे काय, की हे पहा, इथं हे टोक खाली गेल्यामुळे ही तर आकृती होऊ शकत नाही. आता या ठिकाणी विचार केला तर हे या दिशेला गेल्यानंतर जे आहे ही आकृती आपल्याला आरशातील प्रतिबिंब असल्यामुळं इथं पर्याय क्रमांक बी हा येतो. आणि ही आकृती अशी उलट्या दिशेने फिरते, म्हणजे या कोपऱ्याकडे येते आणि हे वरच्या बाजूला राहतं. इथं हे खालच्या बाजूला गेल्यामुळे दिसत नाही, ते बरोबर नाही. याचा 18व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक बी, 18वा आपण पर्याय क्रमांक बीला गोल करूया. 19वा प्रश्न पहा, हा इथं आहे आडवा झोपलेला, हा वर गेला. मग ही आडवी दिशा वर जाईल आणि ही जी दिशा आहे इथं जाईल, म्हणजे अशा पद्धतीनं. मग आपण आता शोधूया उभा काटकोन पर्याय क्रमांक डी मध्ये दिसतोय. जशा पद्धतीने ही आकृती उभी राहिली तशाच पद्धतीनं पर्याय क्रमांक डी मध्ये 19व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. पर्याय क्रमांक डी, प्रश्न क्रमांक 19 पहा, 19ला डी पहा. पर्याय क्रमांक 20, आता या 2 आकृत्यात काय संबंध आहे. पहिलं जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते मोठं होऊन कर्ण बनलेत या आकृतीचं. आता इथं अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे या चिन्हानं या चौकोनाचे 4 भाग केलेत. तर ह्या छोट्या चिन्ह या वर्तुळाचे 4 भाग करल, या पद्धतीने विचार करायचा. इथं क्रॉस झाले, क्रॉस नाही, जसं आहे तसंच. तर कुठं 4 भाग केलेत, पर्याय क्रमांक बी मध्ये. 20चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बीला आपण या ठिकाणी गोल करूया. आता 21 पासून प्रश्न पुढे आहेत. 21वा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 21 पहा, इथं काय आहे की या आकृतीचा कटलेला भाग जो आहे तो या 4 आकृत्यात लपलेला आहे. मग हा कट झालेला भाग आपल्याला शोधायचा आहे, तो आपण घेऊया. पहा, इथं चौकोन असा झुकलेला आणि
या ठिकाणचा जो त्रिकोण आहे हा असाच आलेला, मात्र ही रेष अशी आलेली पाहिजे. इथं तुम्हाला दिसतंय इथं चौकोन असा झुकला, मात्र इथं दोन रेषा दाखवतोय. या ठिकाणी पहा, हा चौकोन मोठा बाहेरच्या बाजूला झाला, ते चालत नाही, आतल्या बाजूला पाहिजे. आणि इथेही असा नाही, म्हणजे याचा पर्याय क्रमांक ए हा 21व्याचं उत्तर असेल. 21वा प्रश्न पर्याय क्रमांक एला आपण गोल केलं. आता 22वी प्रश्नाकृती पहा. दिशा बदलायची नाही. या ठिकाणी पहा, ह्या आकृतीचा कटलेला भाग शोधायचा आहे. तर आत जो आहे हा मोठा गेलेला भाग पाहू आपण. आता प्रश्न क्रमांक 22 मध्ये पहा, इथं या भागाला तंतोतंत पूर्ण करणारी जी आकृती आहे ही पर्याय क्रमांक बी ही आहे. म्हणून 22चं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक बी असेल. आता आपण 23वा प्रश्न पाहूया. 23वा प्रश्न पहा. या ठिकाणी या आकृतीत बसणारे, तर हे नाही बसू शकत, हे नाही बसू शकत, इथं सरळ सरळ दिसतंय, हे इकडंच बाहेर याच्या दिशेने झुकलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए 23वा जो प्रश्न आहे, ही आकृती इथं तंतोतंत बसते आणि हे पूर्ण आकृती पूर्ण होते. तर या ठिकाणी 23वा प्रश्न जो आहे हा पर्याय क्रमांक एला आपण गोल केलेला आहे. 24वा प्रश्न पहा. 24वा प्रश्न याचं उत्तर जर आपण शोधलं तर ही प्रश्न आकृती अशी आहे, याला कापलेला जो भाग आहे तो परफेक्टली इथं पर्याय क्रमांक बी जो आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन बघा, तर पर्याय क्रमांक बी जो आहे हा इथं बसतो. 24वा प्रश्न जो आहे त्याचं आकृतीचं उत्तर पर्याय क्रमांक बी. आता 25वा प्रश्न आपण पाहू, त्याची सूचना जी आहे ती वाचू आपण. प्रश्न आकृती आहे आणि ह्याचं तंतोतंत प्रतिबिंब असणारं, म्हणजे या दिशेला असं काढलं की याचं प्रतिबिंब या आकृतीचं आपल्याला शोधायचं आहे. मग हे एफ जे आहे हे कुठं जातं, तर एफ या दिशेला येतं. त्यानंतर ए एन. आता हे एफ उलटं झाले, हे इकडे जाऊन उलटं झाले, हे या दिशेला आले, हे अशा पद्धतीने होत नाही, ती खालचं वर गेले. याचा म्हणजे या दिशेला जर प्रतिबिंब पडला असेल तर फक्त काय होतं की हा क्रम बदलतो आणि उलट्या दिशेनं दिसतात. आकृत्या खालच्यावरून वरच्या खाली होत नाहीत. उजव्या दिशेला जर प्रतिबिंब पाहायचे असेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 25व्या प्रश्नांचा पर्याय क्रमांक बी हा आहे. आता आपण 26वा प्रश्न घेऊया. 26वा प्रश्न पहा. इथं सुद्धा तुम्हाला या आरशात प्रतिमा पाहायची. इथं होते काय, हे पहा, इथं हे बाण दाखवलेलं नाही. आता हे जे टोक आहे मोकळं, हे या दिशेला जाते. या दिशेला जाऊन हे बाण वरच राहतो आणि हे टोक या दिशेला येते. बाण हे जे खालचं चिन्ह आहे खाली, म्हणजे 26चं जे तंतोतंत आकृतीची प्रतिबिंब जे पाहिलं आपण ते सीमध्ये. आता इथं का होत नाही, कारण इथं वरचा बाण खाली आला, या दिशेच्या प्रतिबिंबात ते होत नाही. हे पाण्यातल्या प्रतिबिंबात गोष्टी घडू शकतात. इथं खाली आला, इथं वर आला, पण तो तशाला तसंच आहे. त्याने दिशा बदलली, बाण वरचा खालच्या दिशेनं बाण दिसतोय. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक सी हे 26व्याचं उत्तर आहे. 26वा प्रश्न बघायचा बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी. पुन्हा सांगतो की स्केच पेन वापरायचा नाही, पेन्सिल वापरायची नाही. परीक्षेच्या सूचना हॉल तिकीटवर जे असेल त्या वाचायच्या. आता इथं पहा, ही दिशा इकडे जाणार आहे. इकडून हे जे ह्या डॉट 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 जो रेषा काढलेल्या असतात एक्स वाय, म्हणजे हा आरसा, इथं आरसा असेल, पाणी असेल. आरसा शक्यतो उभं राहिलं म्हणजे आरसाच असतो, की ही प्रतिमा तुम्हाला या दिशेला या आरशात पाहायची आहे. आता हा कोरा भाग उजव्या दिशेला जातो. हे पहा, इथं कोरा भाग आहे, इथं कोरा भाग आहे, इथं कोरा भाग आहे. 3 आकृत्यांचा विचार करू. हा तर विषयच नाही येत. मग हा कोरा भाग इकडे पाहिल्यानंतर या दिशेला ही बाजू जाते आणि काय दिसतं की हे गोल जे आहे वरच्या बाजूला दिसतं. हे पर्याय क्रमांक सी मध्ये ही आकृतीची ही जी बाजू दिसते ही पलटून या दिशेला आलेली असते आणि ही खाली आहे रेषेच्या. म्हणजेच आता या ठिकाणी आपण एक विचार करायचा की या रेषेच्या वरच्या बाजूला हा गोल आहे, म्हणजे ही आकृती जर तुम्ही पलटली किंवा अशी करून पाहिली तर हा गोल वरच्याच बाजूला राहिला पाहिजे. इथं खालच्या बाजूला आला, म्हणून पर्याय डी होत नाही. आलं का लक्षात? तर पर्याय क्रमांक सी 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 28वा प्रश्न लगेच पाहू आपण. इथं सुद्धा आकृती आहे. आता हा जो टोक दिसतो हा या बाजूला, तर इथं ह्या 2 आकृत्यांच्या बाबतीत आपल्याला ह्याचा तर विचारच करायचा नाही.
अलग लक्षात, हे जशाल तसे टोक इकडून दिसतात, नाही ह्याची दिशा इकडं जाते. आता हे मधली उभी रेषा, या दोन्हीच्या बाबतीत मधली उभी रेषा आहे आणि ही जी रेषा आहे, आता एक कल्पना करून बघा तुम्ही, ही आकृती या बाजूला जर टाकली आपण तर वरच्या बाजूला हा गॅप राहतो आणि खालच्या बाजूला काय होतं की ही आकृती मिळते येऊन. तर याचा पर्याय क्रमांक जो आहे हा ए, 28वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक ए आपल्याला गोल करावा लागेल. चला आता 29वा प्रश्न आपण पुढचा पुन्हा वाचू. हां, इथं काय केलेलं आहे पहा, इथं एक कागद आहे, ह्याच्या अगोदर 2 घड्या घातल्या, त्यानंतर याच्या 3 घड्या घातल्या, या ठिकाणी पहा हे 2 घड्या, त्याच्यानंतर 4 घड्या घातल्यात आणि 3 डॉट म्हणजे 3 छिद्र पाडलेत. आता काय होतं माहिती आहे का, हे छिद्र पाडल्यानंतर या दिशेत पुन्हा या दिशेत आणि ह्या 2 छिद्राच्या लाईन होतात. आता ह्या ज्या लाईन आहेत या एकाच दिशेला आहेत असं नाही होत. आता हा कागद इथं पलटीला, त्याच्यानंतर हा इकडं बसला, हा कागद इकडं बसला म्हणजे या दिशेला, तर ह्या असे डॉट दिसतात. म्हणजे याचं पर्याय क्रमांक सी, 29व्याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक सी, 29ला आपण उत्तरपत्रिकेवर गोल करूया. आता 30चं पहा, याने असा गोल केला, काय हरकत नाही, कसाही गोल करून हे काढलं, मग एक पाकळी काढली. तर या चौकोनी कागदामध्ये काय होतं, ही पाकळी कापून काढलेली आहे त्यांनी, हे डॉट डॉट दिसतं म्हणजे फक्त घड्या काढल्यात. मग अशा पद्धतीच्या आपल्याला किती पाकळ्या दिसतील, हे 4 घड्या उघडल्या, 4 पाकळ्या येतात, पर्याय क्रमांक सी. हे एवढ्या पाकळ्या येत नाहीत, या पाकळ्यांचा आकार आपण कापलाच नाही. इथं तुम्हाला 2 दिसते आणि 2 चौकोन असा होऊ शकत नाही, कारण एक पाकळी हे 4ही कागदावर तिथं काय होते, कट होते, कारण 4 घड्या घालून आपण कापलेलं आहे. 30व्याचं उत्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी सीच आपल्याला गोल करावे लागेल. 31वा प्रश्न पहा. आता हे त्रिकोणी घडी केली, समोसा साईज. आता ही घडी केल्यानंतर पहा, ह्या घड्या किती बनतात, 1 2 3 4. आता इथं 4 समोसे तयार होतात, हे 1 2 3 4, हे या दिशेने, हे असे नाहीत होत. हा पहिला इथं दाखवलं आहे, याच पद्धतीनं ही पहिली आकृती दिसते तुम्हाला, हे इथं ही अशी. म्हणून 31व्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी असेल. चला 32वा प्रश्न घेऊ आपण. पहा 32वा प्रश्नसुद्धा काय केले, हे घड्या घातल्यात 4 घड्या, मात्र वर थोडं कट केले आणि खाली कट केले. आता अशीच आकृती इथं बसते. पहा मग 4ही दिशेला हे पहा, मात्र काय होतं, ही बाजू इथं कट केली ना, तर ही पलटून टाकली की तुम्हाला इथं एक काय होतं, चौकोनासारखं कट होतं मधात, आणि बाहेरचे सुद्धा कट होतात. म्हणजे मधले हे 2 कट झाले, हे कट झाले आणि ह्याचं पलटल्यामुळं इकडचे 2 कट होतात. म्हणजे याचा पर्याय क्रमांक ए 1. हे 32वा प्रश्न जो आहे तर त्याचा पर्याय क्रमांक 1ला आपल्याला सॉरी 32वा प्रश्न अशा प्रकारे होऊ शकता. पहा हरकत नाही, माझ्याकडनं जी चूक झाली ती तुम्हाला इथं दिसते. मात्र हे बघा, मुलं काही असं करतात, हे करून चालत नाही विद्यार्थी मित्रांनो. हे लाईव्ह व्हिडिओ करत असताना माझ्याकडनं ही नजर चुकीनं 32ला गोल करायचं, म्हणजे माझं 31चं जे आलेलं प्रश्नाचं उत्तर आहे ते माझं काहीही उपयोग होत नाही. 2 प्रश्नांना मी जर गोल केलेला असेल, ही एक तुमच्यासाठी सबक आहे, ही एक तुमच्यासाठी एक सूचना आहे की अशा प्रकारच्या चुका झाल्या तर ह्याचे मार्क आपल्याला बाळांनो 0 भेटतात. तर माझ्याकडनं सुद्धा इथं झालं, तर हे तुमच्याकडनं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, मी इथं व्हिडिओ करत आहे, ही गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे होती, सांगितली, परंतु तीच गोष्ट तुमच्या अनावधानाने माझ्याकडनं घडली आणि तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं आणि मग मुलं हे अशात फुले, ह्याचा कुणी काहीही अर्थ घेत नाही. कारण हे OMR शीट जे आहेत हे मशीनवर चेक होतात, त्यामुळे एका पर्यायाचे 2 उत्तरं गोल केलेले चालत नाहीत. त्याची कमांड असते, एखाद्या प्रश्नांची जर 2 उत्तरे असतील तर ते पुढचे प्रश्न राहिले. परंतु चला आपण आता 33वा प्रश्न घेऊया. 33वा प्रश्न आहे, काय म्हणते पहा. डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आणि ABCD असे 4 उत्तर आकृतीत उजव्या बाजूला दिलेले तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती शोधायची आहे. आता हे तुकडे केले तर हे तुकडे जोडी करायचे आपल्याला. मग हे इथं चिटकलं, हे इथं चिटकलं, म्हणजे 1 2 3 उभे खंबा आणि हा त्रिकोण बसेल. मग तो कापलेला त्रिकोण कुठं दिसते तुम्हाला, इथं दिसत नाही, इथं दिसत नाही. हे असे 2 चौकोन नव्हतेच आपल्याकडं, हे 2 होते पण हा मोठा त्रिकोण नव्हता. म्हणजे याचा पर्याय क्रमांक सी हे 33व्याचं उत्तर असेल. तर आपण प्रश्न आता मग आपण आपल्या चूक झाली ना,
तर आपण 33व्याचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी लक्षपूर्वक करायला. पहा आता अशा चुका नाही झाल्या पाहिजे आपल्याकडनं. 34वा प्रश्न पहा. हे आकृतीचं काय केलेलं आहे इथं, तर हे 2 चौकोन जुळतात आणि हे तंतोतंत बसते. हे पहा, हे 2 चौकोन जुळतात, इथं पण 2 चौकोन जुळतात, परंतु ह्याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. ही अशीच आकृती जोडून आपल्याला 34व्याचं उत्तर पर्याय क्रमांक जे आहे ते बी आपण लगेच गोल करूया. आणि आता आपण पाहणार आहोत आपल्याकडनं चूक झालेली आहे एकदा, तर ही तुम्हाला सगळ्यांना लक्षात यावी. आता 35वा प्रश्न पहा. 35व्या प्रश्नामध्ये सुद्धा ही आकृती कट केलेली आहे, ही अशी चिटकवून गेली, जोडून गेली. तर पहा, कल्पना करा, हे तुम्हाला मोकळं दिसतंय, मात्र ही रेषा आहे, म्हणजे हा भाग इथं दिसतो, हा भाग इथं दिसतो, तसा भाग इथं नाही, इथं नाही, इथं नाही. 35व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक बी असेल. 35व्याचं उत्तरसुद्धा बीच आहे. असं गोलसुद्धा वेडावाकडा होऊ द्यायचा नाही, काळजीपूर्वक आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. आता 36वा तर प्रश्न फार सोपा आहे. तुम्ही पाहू शकता, हा गोल इथं चिटकवायचा आहे आणि हा त्रिकोण इथं आणून बसवायचा आहे. तर ही पहिल्या क्रमांकाच्या आकृतीत बसलेला आहे. हा इथं हा असा मधून एवढा गोल नाही, हे पहा, हा गोल इथं नाही. सी आकृतीमध्ये हा भाग इकडंच आला आहे, एवढा कट केलेला नाही. डी आकृतीत या दिशेत नाही. तर यामुळं या 36व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक ए. कुठं आहे 36, तर 36 बरोबर पाहायचं आणि एला गोल करायचं. आता आपण 37वा प्रश्न पहा. 37पासून पुन्हा प्रश्न बदललेले आहेत. आपल्याला काय सूचना आहेत ते आपण लक्षपूर्वक वाचू. प्रश्न क्रमांक 37 ते 40मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे. ABCD अशा 4 उत्तराकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत, जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली, जडवलेली आहे. अशी उत्तराकृती निवडा आणि त्याचं उत्तर OMR गोल करा. ठीक आहे. मग हे अशा प्रकारची आकृती कुठं दिसली, तर हे पहा, हे छोटे छोटे तुकडे आपल्या आकृतीला नाहीच मॅच होत. मग इथं ही आकृती इथं मळवलेली आहे. पर्याय क्रमांक सी. 37वा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक सी. 37चं पर्याय क्रमांक सी आपण गोल केलं. 38व्या प्रश्नात सुद्धा तसंच आहे. इथं पहा, ही आकृती अशी 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 आहे. इथं एवढ्या त्रिकोणी रेषा आहेत, इथं नाहीच होत. इथं अशी सरळ रेष कुठं दिसत नाही, इथं सुद्धा नाही. हे सगळे स्टार आहेत. याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक बी आहे. हे पहा, ही आकृती अशी, ही अशी आणि ही अशी, अशा पद्धतीनं ही आकृती आहे, किंवा ही अशी 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 सुद्धा आकृती आहे. तर त्याचं जे उत्तर आहे 38व्या प्रश्नाचं हे परफेक्टली पर्याय क्रमांक बी हे आहे. 39वा प्रश्न पहा. आता पहा, हे तर फार सोपा प्रश्न आहे. 39वा हे इथं ही आकृती इथं नाहीच होऊ शकत, हे फार मोठे आहेत. इथं नाही होऊ शकत, इथं नाही होऊ शकत. तर ही परफेक्ट आकृती इथं बसली. इथं फक्त तिला डोळे आणि तोंड काढलेले एखाद्या बाहुलीचं रूप दिले. तर 39व्या आकृतीचा पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे या ठिकाणी आहे. आता 40वी आकृती. इथं झेडसारखा आकार दिसतोय. तर हा झेडसारखा आकार पहा. हे पहा, हे असं आलं आहे, असं आलं आहे आणि असं आलं आहे. इथं आहे का? नाही. तर हे मोठं झेड आहे. हे असं अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी आलेलं आहे. तर हे तुम्हाला स्पष्ट दिसतंय. तर या ठिकाणी हे जे झेडसारखा आकार आहे हे पहा, इथं नाही, या ठिकाणी नाही, या ठिकाणी नाही, इथं तर वेगळेच केलेले आहेत. आणि हे इतकं लांब नाही असं एमध्ये. म्हणून आपल्याकडं आता पर्याय जो आहे तो कोणता आहे, तर पर्याय क्रमांक डी हा आहे. आता हा 40वा प्रश्न जो आहे याचं लक्षपूर्वक पहा तुम्ही, की हा इथपर्यंत गेलेला, हा खाली आला आणि इथं हा झेड परफेक्टली या उभ्या रेषेपर्यंत इतकं बसलेलं आहे. ही तशीच आकृती आहे. हे फुल पेज भरून आकृती नाही डीची. आलं का लक्षात? इथं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं तुम्हाला, मात्र ह्या पूर्ण चौकोन भर आकृती नाही. हे पहा, हे छोटे छोटे रेषा दिसत आहेत झेड. म्हणून याचं जे हे आहे उत्तर आहे हे 40व्याचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. आता आपण आपलं बुद्धिमत्ता संपलेला आहे आणि आता आपण गणिताकडे या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आता गणित 41 ते 60 हे जे प्रश्न आहेत हे गणितावर आधारित आहेत. आपण आता विभाग 1 मध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवले. आता 41वा प्रश्न लगेच घेऊ. पुढील सुलभीकरण केल्यावर उत्तर येते. आता पहा, 15.1/2 वजा मोठा कंस आहे 12/5 गुणिले 5/8
अधिक त्यात छोटा कंस 7/1/3/4 तो कंस बंद मोठा कंस बंद गुणिले 2. आता एकाच पायरीमध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रक्रिया या ठिकाणी कराव्या लागतात. पहा, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, म्हणजे या पूर्णांकाला छेदाला गुणायचं आणि अंश त्याच्यात मिसळायचा. 15 दुनी 30 आणि 31/2 वजा, आता इथं पहा 5 1 5 5 1 5 सरळ रूप देत चालायचं. गुणाकार आहे हा, भागाकार आहे, काटाकाटीचा आपण करतो. 4 2 8 4 3 12 म्हणजे उरलं काय 3/2 अधिक कसं आलं तुम्हाला लक्षात आलं ना. आता 7 भागिले उलट गुणिले करून ठेवायचं. आता याचा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक करू आपण. 4 1 4 आणि 3 7 म्हणजे हा काय राहील 7/4 राहील. परंतु भागाकार व्यस्त गुणाकार करायला, इथं भागाकार आहे इथं गुणाकार करायला, म्हणजेच 4/7 हा कंसबंद मोठा कंसबंद गुणिले 2. आता 7 1 7 7 1 7 हे बिकटलं, इथं काय राहिलं 4च राहिलं. आता पहा मी या ठिकाणी कधी लिहितो पुन्हा 31/2 वजा 3/2 अधिक 4/1 गुणिले 2. आता हा जो कंस आहे हा कंस अगोदर सोडवावा लागतो. हा कंस म्हणजे 31/2 वजा, आता इथं काय आहे तर छेद 2 आहे, इथं 1 छेद आहे, म्हणजे 3/2 सरळ घेतो मी आता इथं अधिक 8, कारण या छेदाने अंशाला आणि छेदाला गुणलं आणि मग समच्छेद होतात. हा कंस इथंच क्लोज करतो गुणिले 2. मग 31/2 वजा 8 आणि 3 11/2 गुणिले 2/1. आता पहा हे बे कटलं. राहिलं काय आता 31/2 वजा 11/1. आता अंशाला छेदाला पुन्हा समच्छेद करायचे आपल्याला, म्हणजेच एकाच छेदाने गुणाकार करायचा. म्हणजे इथं काय करायचं वर 2 आणि खाली 2 न गुणलं की समच्छेद होतं. 11 2 31 वजा 22 आणि छेद तर इथं घेतलेलंच आहे. 31 मधून 22 गेले, म्हणजे 11 मधून 2 गेले 9 राहिले. उसना दिल्यामुळे इथं 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0, छेदाशी छेद 2 9/2. तर या ठिकाणी हा जो 41वा प्रश्न आहे याचं उत्तर इथं पर्याय फार 9/2 सी. 41वा प्रश्न याला सीला आपण गोल केलं. आता 42वा प्रश्न लगेच घेऊया आपण. पहा 42वा प्रश्न 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्या 3चे आणि 5चे मिळून गुणित आहेत. पहा म्हणजे 3 गुणिले 5 3 5 15 15चे गुणित लिहायचे. 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 आणि 15 6 90. 1 2 3 4 5 6 ही संख्या आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. आता 42व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी डी हे गोल करावं लागेल. या स्पीडनं आपण चालायचं, आपला पेपर आरामात होऊन जातो. काही म्हणजे तणाव घेऊन काम करायचं नाही. काय होतं आपलं तणावात किंवा घाई गडबडीमध्ये आपले प्रश्न चुकू शकतात. 43वा प्रश्न आहे. पहा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 0 ही विषम संख्या आहे, 0 ही समसंख्या आहे, 0 ही मूळ संख्या आहे, 0 ही विषमही संख्या नाही आणि समही संख्या नाही. पहा 42व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक डी येतो. 0 ही सम नाही, विषम नाही, म्हणजे 0 ही समही नाही आणि विषमही नाही हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे सर्वसमावेशक. पर्याय क्रमांक डी हे 43व्या प्रश्नांचं उत्तर. 43ला इथं आपण डीला गोल करूया. आता लगेच 44वा प्रश्न घेऊ आपण. जर एका माणसाने ताशी 30 किमी या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो, आणि जर त्याने ताशी 42 किमी या गतीने प्रवास केला तर 10 मिनिटे लवकर पोहोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर पहा. त्याने प्रवास केलेले अंतर 30 किमी या वेगाने गेल्यावर 30 किमी गेल्याने या वेगाने गेल्यावर लागणारा जो वेळ आहे तो काय असेल तर x/30, आणि 42 किमीच्या वेगाने गेलेला अंतर हा x/42 म्हणजे ते अंतर आहे. तर म्हणजे ताशी 30 किलोमीटर वेगाने गेलेलं आणि ताशी 42 किलोमीटर वेगाने गेलेलं जे आहे तर x/30 वजा x/42 हा जो अंतर आहे. आता 42 किलोमीटरच्या वेगाने गेल्यावर म्हणजे कमीच वेळात पोहोचतो ना, म्हणून ह्याच्यातून हे वजा केलं. यांच्यातला फरक जो आहे हा 10 मिनिटे लवकर पोहोचतो आणि हा 10 मिनिटे उशिरा पोहोचतो. म्हणजे हे 10 आणि हे 10 या दोन्हीतला जो फरक आहे हा 20 मिनिटाचा फरक आहे. आणि हा ताशी आहे, ह्या ताशी वेग आहे म्हणून 20 एका तासात 60 मिनिटे असतात. आलं लक्षात. हा 0 काढला, हा 0 काढला, 2 1 2 6.
आता इथं यांची अपूर्णांकाची वजाबाकी करायची. x गुणिले 42 भागिले 30. आता ह्याला लसावीच केली 30 गुणिले 42 वजा x गुणिले 30 बरोबर 1/3. आता पहा x गुणिले 42 म्हणजे 42x वजा 30x भागिले, आता गुणाकार करत बसायचं नाही बरं, 30 गुणिले 42 लसावी काढलाय आपण. म्हणजे हा 30 गुणिले 42 काय आहे की या छेदाचा गुणाकार केलेला आहे आणि या छेदाने या अंशाला गुणलं आणि या छेदाने या अंशाला गुणलेलं आहे. तुम्हाला हे लक्षात येण्यासाठी. तर हे 12 उत्तर येते. 42 मधून 30 गेले काय झालं 12x छेद 30 गुणिले 42 बरोबर 1/3. या ठिकाणी 12x बरोबर 1/3 गुणिले 30 गुणिले 42. आता इथं खाली काही नाही म्हणजे 1 3 1 3 हे 10 आलं. मग 12x बरोबर 10 गुणिले 42 भागिले, आता हे 12 गुणाकारातलं इकडे जाऊन भागाकारात आलं. आता पहा 6 न भाग घालू आपण. 6 2 12 6 7 42 बे 1 बे बे 5 10 म्हणजे x बरोबर काय आलं 5 7 35. तर तो ताशी कुण्या वेगाने गेला तर तो ताशी प्रवास केलेले जे अंतर आहे त्यानं की या दोन वेगाच्या फरकामध्ये हे 35 किलोमीटर आहे. तर याचा पर्याय जो आहे हा पर्याय क्रमांक बी येतो. उत्तर 44ला आपण बीला गोल करू. आता 45वा प्रश्न घेऊ. 80 किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले. पहा लक्षात घ्या, मालगाडीनंतर आगगाडी किती तासांनी निघाली आहे 6 तासांनी. 6 तास ही मालगाडी पळतच होती आणि 4 तासांनी तिला मागे टाकली. तर मालगाडीचा वेग काढायचा आहे. आगगाडीचा तर वेग दिलाय, हे पहा आगगाडीचा वेग 80 किलोमीटर ताशी आहे. 80 किलोमीटर वेग आहे आणि मालगाडी निघाली हे लक्षात घ्या. इथं हे 6 तास पळाली मालगाडी, 6 तास पळाली. त्याच्यानंतर आगगाडी इथून निघते 6 तासानंतर. 6 तासानंतर कोण निघते आगगाडी निघते. गणित फक्त समजून घ्यायचे, लय सोपं आहे. आणि 4 तासात तिला ओव्हरटेक करते ही आगगाडी. कोणाला मालगाडीला. हे 4 तास आणखीन पळाली. मालगाडी पळतच होती म्हणजे मालगाडी एकूण किती तास पळाली 10 तास पळाली. आलं लक्षात. म्हणजे हे जे 4 तास आहेत ह्या 4 तासातच आगगाडी निघाली बी आणि हिला ओव्हरटेक बी केलं. म्हणजे 6 तास आगगाडीत बसूनच होती स्टेशनवर. म्हणजे नंतर सोडलं स्टेशन तिनं, थोडक्यात सांगायचं म्हणजे. मग 4 तासात आगगाडी किती पळाली. 4 तासामध्ये आगगाडी 80 किलोमीटर ताशी वेग होता. 8 चौक 32 80 गुणिले 4 बरोबर 320 किलोमीटर पळाली. म्हणजे हे अंतर किती होतं 4 तासात तिनं काढलं आगगाडीनं, जिला की मालगाडीला 10 तास लागली. हे अंतर होतं 320 किलोमीटर. आणि मालगाडी किती वेळ पळाली 10 तास. 320 भागिले 10 हा 0 कटला हा 0 कटला म्हणजे मालगाडीचा वेग 32 किलोमीटर ताशी होता. पर्याय क्रमांक ए. मालगाडीचा वेग जो होता तो ताशी 32 किलोमीटर. फार सोपं उदाहरण आहे. 45वं उदाहरण आपण बघू. आता गोल करू. ए पर्याय. 46वं उदाहरण घेऊ आपण. हे आन्सर शीट बाजूला ठेवायची आणि रफ कार्यसुद्धा तुम्हाला पेपरवरच करावं लागणार आहे. त्याला जागा कमी मिळते. एवढ्या सगळ्या कॅल्क्युलेशन्स तिथं होत नसतात बरं का. एक लक्षात घ्या, इथं मला जागा आहे तो मला समजून सांगतोय म्हणून मी पेपरची पुष्कळ जागा वापरतोय. आता 45वा प्रश्न पहा. दर साल दर शेकडा 8% दराने किती मुद्दलाची रास सरळ व्याजाने 4 वर्षात 6600 होईल. लक्षात घ्या, दर काय आहे. दर बरोबर 8, काळ बरोबर 4 वर्षे आणि रास बरोबर 6600. मग मुद्दल माहिती आहे का आपल्याला नाही. मग मुद्दल काढायचे. मुद्दल बरोबर x मानू आपण. मग व्याज काय येईल. व्याज बरोबर रास वजा मुद्दल म्हणजे 6600 वजा x. मग आपल्याला सूत्र आहे व्याज बरोबर मदक मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. व्याज काय आहे 6600 वजा x बरोबर
मुद्दल आपण x मानले गुणिले 8 दर आहे आणि काळ 4 वर्षे भागिले 100. आता 4 1 4 आणि 4 2 8 4 25 25 8/25 येते. आता पहा 6600 वजा x बरोबर आता 8x आलं 8x/25 आलं. आता हे 6600 वजा x काय आहे व्याज आहे बरं का. मग 25 गुणिले 6600 हे छेद इकडं येऊन गुणाकारात चाललंय वजा 25x बरोबर 8x. हे 8x इथंच आहे. x म्हणजे मुद्दल आहे लक्षात राहू द्या. ह्याचा गुणाकार करत बसायचं नाही तेवढं ह्याला असंच काटायचं. आता पहा मी काय करतो लक्षात घ्या. 25 गुणिले 6600 बरोबर हे वजा 25x इकडे जाऊन अधिक झालं 8x जागेवरच आहे हे अधिक 25x. हे अधिक 25x कुठं झालं हे ऋण 25x इकडे जाऊन अधिक 25x झालं. मग 25 गुणिले 6600 बरोबर 8 आणि 5 13 25 आणि 8 33x. आता x ची किंमत काढू. x म्हणजेच मुद्दल आहे. x बरोबर 25 गुणिले 6600 भागिले 33 आलं लक्षात. आता 33 1 33 33 2 66 33 0 0 33 0 0. आता 25 ने ह्याला गुणायचे 25 0 0 25 0 0 25 2 50. x बरोबर 5000 आलं. म्हणजेच काय आहे x म्हणजेच काय आहे मुद्दल आहे. मुद्दल म्हणजे आपण x मानलेलं आहे. मुद्दल आपण x मानलेला आहे. आता तर 5000 हा पर्याय आपल्याला गणितात आहे का आपण बघू. बी पर्याय क्रमांक बी जो आहे तो 5000 आहे. आता आपण 46वा जो प्रश्न आहे पहा 46चा पर्याय क्रमांक बी ला गोल केला. चला आता 47वा प्रश्न घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला एक 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 प्रश्न जे आहेत हे सोडवत चालावं लागतं. 47वा प्रश्न अगदी सोपा आहे. 5045 ग्रॅम म्हणजेच 50 किलो 45 ग्रॅम 5 किलो 45 ग्रॅम. पर्याय नंतर वाचू. 5045 ग्रॅम म्हणजेच या ग्रॅमला किलोमध्ये सगळे एकक आहेत. म्हणजेच 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम 1000नं भागाकार करावा लागेल. हे 3 शून्य काटायचे इथं दशांश बसला. म्हणजेच 5 किलो 45 ग्रॅम 5 किलो 0.45 म्हणजेच 45 ग्रॅम हे याचं उत्तर येतं. 5 किलो 45 ग्रॅम. 47चा जे पर्याय आहे तो पर्याय क्रमांक बी हा येतो. 47वा प्रश्न त्याचा आपण पर्याय क्रमांक बी ला गोल करू. पहा 47वा पर्याय क्रमांक बी. चला आता 48वा प्रश्न घेऊया आपण. 48 प्रश्न हे इथं सोडवलेलं आहे. तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही इथं. 12 बाय 10 मीटरच्या सभागृहाला मळवण्यासाठी 10 बाय 8 सेमीच्या किती आयताकार फरशा लागतील. पहा मी थोडंसं तुम्हाला सुटसुटीत या ठिकाणी दाखवतो. आयताकार सभागृह आहे. बारा बाय 10 म्हणजे हे 12 आहे हे 10 आहे. तर मीटर आहे. तर 10 सेमी बाय 8 सेमीच्या किती आयताकार फरशा लागतील. याचं क्षेत्रफळ काढू आपण. 12 बाय 10 मीटरचं आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मी आता सूत्र लिहित नाही. 12 120 मीटर आणि 10 बाय 8 सेमी एक फरशी आहे. 10 8 म्हणजे 80 सेमीची 80 चौरस सेमीची 120 चौरस मीटर आहे. मग आपल्याला चौरस मीटर करण्यापेक्षा ह्या मीटरला जर आपण काय केलं असतं 100 गुणलं असतं म्हणजे 2 2 शून्य द्यायचे पुढं. का बरं. कारण हे मीटरला 100 गुणून सेंटीमीटर करायचे. म्हणजेच याचं जे क्षेत्रफळ आहे मोठ्या आयताचं 1200 गुणिले 1000 बरोबर 12 1 12 हे 3 आणि हे 2 5 शून्य 1 2 3 4 5 शून्य. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष 12 लक्ष चौरस सेंटीमीटर आहे. 12 लक्ष चौरस सेमी चौरस सेमी. आता ह्याला 80 सेमीची फरशी टाकायची एक एक. कारण 80 नाही
हां माझ्याकडनं किती हे झालं तर 12/8 सेमीचे आहे ना, 12 सेमी बाय 8 सेमी म्हणजे 12 गुणिले 8 केलेलं असतं की 12 लांबी आणि 8 रुंदी, 12×8 = 96. 12×8 = 96. तर या ठिकाणी काय आहे 80 सेमीची, म्हणजे त्याला काय करायचं आहे 80 भाग घालायचा आहे. हे कटलं हे कटलं. आता 4 8नंच भाग घालू आपण. 8 1 8 8 1 8 9 10 11 12 4 उरतात. 8 पंचे 40. आता किती शून्य राहिले, हा शून्य तर कटला 8 पंचे 40ला. 1 2 3 1 2 3 1000 सॉरी 15,000 1500 नाही 15,000 फरशा लागतील. पहा कसं केलं की मी काय केलं, हे सेमीमध्ये आहे म्हणून त्याला चौरस मीटरचं हे करत बसण्यापेक्षा सरळ सरळ काय केलं, या मीटरला सेंटीमीटर केलं. 12 मीटरला 1200 सेमी, 100 न गुणायचं. 1 मीटर बरोबर 100 सेमी आणि 10 मीटरला 1000 सेमी आणि ह्याचं चौरस सेमीमध्येच आयताचं क्षेत्रफळ काढलं. आणि हे जे 80 आलेलं होतं आपलं 80 एका फरशीचं क्षेत्रफळ 10 8 80 त्याला भागाकार केला. सरळ सरळ 1500 म्हणजे 48व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी हे येतं. कुठं गेला 48? हां 48वा प्रश्न पर्याय क्रमांक बी. आता 49वा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 49वा प्रश्न काय म्हणतो पहा. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थानमूल्यांची बेरीज किती आहे. स्थानमूल्य म्हणजे स्थानिक किंमत. आता 5 लक्ष हे 5 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. 5चं स्थानिक किंमत 5 लक्ष आणि या 5ची स्थानिक किंमत काय आहे तर 50 आहे. यांची बेरीज सोपं काम आहे का नाही. 5,50,000 5,50,000 पर्याय क्रमांक डी. 49व्याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक डी येतं. चौथा 50वा प्रश्न घेऊ आपण. काही प्रश्न अगदी थोड्या वेळात सुटतात पहा, काही प्रश्नाला वेळ लागतो. आता 50वा प्रश्न पहा. 10 सेमी बाजू असलेले 2 घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहेत, त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती. आता एकत्र जोडलेत म्हणजेच याची बाजू काय होती 10 आणि हा पण आलेला काय होता 10, म्हणजे ह्याची उंची 10 ही 10 ही 10 लांबी, म्हणजेच हा घनाकृती ठोकळा होता. पहा मग हे 10 10 किती झाले 20 झाले. आता घनफळ बरोबर. आता ह्याची लांबी काय आहे 20 गुणिले रुंदी किती आहे 10 गुणिले उंची किती 10 लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 20 10 200 200 10 2000 घन सेमी म्हणजे सेमीचा घन 2000 घन सेमी. पर्याय क्रमांक बी. 50वा प्रश्न त्याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. पहा 50व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी ला आपण गोल केलं. आता 51वा प्रश्न घेऊया आपण. हां पहा अगदी सोपा 51वा प्रश्न. इथंच आपल्याला म्हणजे जागेचं शॉर्टेज आहे. 150% टक्के म्हणजे काय असतं की याला 100 भागायचं. चला 150ला आपण 100 भागाकार करू. मग हे 2 शून्य काटले 2 स्थळानंतर दशांश म्हणजे 1.5 1.5 पर्याय क्रमांक ए. 51व्याचं जे उत्तर आहे हे आपल्याला अगदी झटपट मिळालं. पहा काहीच वेळ लागला नाही. हेला जर आपला सराव असतो तर तो काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळून जातो. आता 52वा प्रश्न बघा. एका फळ विक्रेत्याने रुपयाला 2 या दराने लिंबे खरेदी केली, म्हणजे 1 रुपयाला 2 लिंब आणि विकताना ती काय विकली 3 रुपयांना 5 3 रुपयांना 5 विकली. 3 रुपयांना 5 विकली तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काढायची. आता आपल्याला लिंबाची संख्या काढावी लागेल. मग आपण हे काय करू लिंब 10 करू इथं. म्हणजेच 1 रुपयाला 2 म्हणजेच 5 रुपयाला 10 लिंब घेतली आणि 10 लिंब विकली कितीला 6 रुपयाला विकली. मग मला सांगा टक्केवारी काढायची कारण त्याच प्रमाणात आपण पुढे गेलो. म्हणजेच खरेदी किंमत जेव्हा 5 रुपये होती तर ती विक्री किंमत 6 रुपये होती. म्हणजेच नफा किती आला 1 रुपया. म्हणजे खरेदी किंमत 5 रुपये विक्री किंमत 10 लिंबाची 6 रुपये. त्यावेळी नफा किती व्हायला आहे 1 रुपया.
सहजवाले, आपल्याला सूत्रबित्र घ्यायची काहीच गरज नाही. म्हणजेच 5 रुपयाला 1 रुपये नफा होतो, तर 100 रुपयाला किती म्हणजे शेकडा काढायचे. 100 गुणिले 1 भागिले 5, 5 1 5, 5 2 10, 5 0 0, म्हणजेच 20% नफा होतो. तर 52व्याचं जे उत्तर आहे पहा, मी काय केलं ही सम क्वांटिटीमध्ये सारख्या क्वांटिटीत लिंब केली. म्हणजेच साधं उदाहरण आहे ना, 1 रुपयाला 2, तर आपण 5 रुपयाचे 10 लिंब आणि 10 विकायला 6 रुपये मिळालेत. आणि ह्या क्वांटिटीमध्येच आपण काय केलं की नफा काढला, सरळ सरळ 20% नफा आला. त्याचा जो पर्याय क्रमांक आहे, कितवा उदाहरण होतं आपलं, 52वं उदाहरण, पर्याय क्रमांक डी. आपण 52चं गोल करूया, पर्याय क्रमांक डी. आता 53वा प्रश्न घेऊया आपण. पुढील संख्यापैकी कोणत्या संख्येला 3 4 5 व 6 ने पूर्ण भाग जातो? 3 4 5 व 6 ने पूर्ण भाग जातो. पहा, मग आपण 3 4 5 आणि 6 यांचा जर लसावी काढायचं ठरवला, 3 1 3, 4 अशी 4, 5 अशी 5, 3 2 6. आता 2 ने भाग घातला, बे 2 4, 5 अशी 5, बे 1 बे, परत 2 ने भाग घातला, बे 1 बे, 5 अशी 5, परत 5 ने भाग घातला, 5 1 5. आता 1 आलं, 5 2 10, 10 2 20, 20 3 60. तर या सगळ्या संख्यांनी 60 या संख्येला भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे. 53व्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी. आणखी याला आपल्याला कसं करता येईल, तर 3 4 5 आणि 6 न पूर्ण भाग जाणारी संख्या. पहा, 5 न 36ला भाग जात नाही, आलं लक्षात. त्याच्यानंतर 3 न 80ला भाग जात नाही. त्याच्यानंतर 90ला 6 न 6 1 6, 6 5 30 जाईल, पण 4 न 4 2 8, 4 न 90ला जात नाही. ही 60च एक अशी संख्या आहे की यात सगळ्या संख्यांनी भाग जातो. आता 54वा प्रश्न पहा. 54वा प्रश्न घेऊ आपण. हां, एका खोक्यात 500 अंडी आहेत. हा प्रश्न आपण सराव संचामध्ये घेतलेला होता. एका खोक्यात 500 अंडी आहेत, 3/25 फुटली. सरळ सरळ करायचं, 500 चे 3/25, म्हणजेच 500 पहा गुणिले 3/25, 25 1 25, 25 2 50, 25 0 0, म्हणजे 20 3 60 फुटली. आपण गणित क्लिअर करत चालायचं. त्या खोक्यातली 60 अंडी फुटली. उरलेल्यापैकी म्हणजे 60 अंडी फुटली, 500 पैकी 60 गेली, 500 वजा 60 बरोबर 440 उरतात. 440 उरली. उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली, म्हणजे 440चे, मी जागा घालवत नाही जास्त, 440चे 4/5, म्हणजेच पहा 440चे 4/5, 440 गुणिले 4/5, हे काय केली ती विकलीत. मग 5 1 5, 45 45, बरोबर आहे ना, 45 45. आणि म्हणजे किती विकले तर 4 8 32ला 2, हातचे आले 3, 4 8 32 आणि 3 33 34 35, 352 अंडी काय झालीत विकली. 500 अंडे होते, त्याच्यातले 60 फुटले, 352 विकली. आता उरलेल्या अंड्या किती राहिली, म्हणजेच हे 60 फुटलेले आणि हे विकलेले मिसळावं लागतील, आपल्याला मिक्स करावं लागतील. 352 अधिक 60, म्हणजे 6 आणि 5 11ला 1, हातच्या आला 1, 3 412 अंडी काय झाली फुटली आणि विकली 500 पैकी. म्हणजेच 500 वजा 412, 10 मधून 2 गेले. हे पहा, इथं उसना दिला आहे 4 न, इथं 10 झाले, इथं 9 झाले, 10तून 2 गेले 8 राहिले, 9 मधून 1 गेला 8 राहिले, 4 मधून 4, 88 अंडी शिल्लक राहिली. तर 54चा पर्याय क्रमांक जो आहे तो आहे बी. 54चा पर्याय क्रमांक आपण पहा. असे एक 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 प्रश्न करत आपल्याला पुढे निघायचे आणि कॉन्फिडेंटली करायचे, काही घाबरायचं नाही. आता 55वा प्रश्न आपण घेऊया. 55वा प्रश्न आहे, काय सांगतो 55 प्रश्न. दुपारी 3 वाजून 5 मिनिटे ही वेळ अशी लिहिलेली आहे.
3:05 3 वाजून 5:30 ते AM होतच नाही, 3 वाजलेले आहेत. म्हणजे हे दोन पर्याय क्रमांक ए आणि बी तर सोडून द्या. पर्याय क्रमांक सी 3:50 3:50 PM तिथंही होत नाही. PM सगळे आहेत, इथं AM आहे 5:30 AM हे पहाटेचे झाले, ह्याचा विषय सोडून द्या. परंतु 3:05 आहेत, 50 नाही, 3:05 PM अशा पद्धतीने वेळ लिहितात. म्हणजे 55चा पर्याय आहे डी. आपण लगेच 55चा प्रश्न करूया. 55 पर्याय क्रमांक डी ला गोल केला आपण. 56वा प्रश्न हातात घेत आहोत आपण आता. पहा 56वा प्रश्न आहे. 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील आणि लहानात लहान किमान संख्येतील अंतर आहे. फार सोपं आहे. कमाल संख्या लगेच बनवत चालायची आपण. कमाल संख्या बनवायची. मग काय आहे? 0, 3, 6, 7, 9 मोठे घेतले. 9, 7, 6, 3, 0. आता किमान संख्या बनवायची. अंतर संख्येमधील अंतर म्हणजे फरक आहे. 0 सुरुवातीला घेऊन चालत नाही. मग 0च्या अगोदरचा 3 घेतला, मग 0 घेतला, मग 6 घेतला, मग 7 घेतला, 9. काही बघायचं नाही. ह्या चढत्या उतरत्या क्रमानं संख्या घ्यायच्या. फक्त किमान संख्या घेत असताना 0 हा अगोदर घ्यायचा नाही. आता पहा वजाबाकी करायची. 10 मधून 9 गेले, 1 उरला. इथं 2 राहिले होते, याने उसना घेतला यांच्याकडनं, इथं राहिले 5. 12 मधून 7 गेले, 5 राहिले. 5 मधून जात नाहीत, याने उसना घेतला, इथं राहिले 6. 15 मधून 6 गेले, 9 राहिले. 6 मधून 0 गेले, 6 राहिले. 9 मधून 6 गेले, 6 राहिले. 66,951 पर्याय क्रमांक सी. 56व्याचं उत्तर आहे. पहा पटापट होऊन जाते आपलं. पर्याय क्रमांक सी 56. ए, बी आणि सी. 57वा प्रश्न घेऊ आपण लगेच. 57वा प्रश्न इथं समोर आहे आपल्या. एक वस्तू 500ला विकली आणि तोटा झाला. 57वा प्रश्न खूप मजेदार आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न आपण 9.1 मध्ये घेतला होता. 9.1चा जो व्हिडिओ आहे ना आपला, तिथं तुम्हाला पाहता येईल. मी अगदी आपल्याला जागा लागणार आहे म्हणून थोडंसं ॲडजस्ट करतोय. एक वस्तू 500ला विकली आणि तोटा झाला. जर ही वस्तू 700ला विकली असती तर या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत काढा. पहा 500ला विकली आणि तोटा झाला. जेव्हा 500ला विकली त्यावेळेस आता जो तोटा झाला तो तोटा एक्स झाला. विक्री किंमत जेव्हा 500 होती तेव्हा तोटा एक्स झाला म्हणू आपण. 500ला विकली. आता खरेदी तर सारखीच आहे, एक वस्तू म्हणले म्हणजे ती सारखीच आहे. आता इथं बघा, जर ही वस्तू 700ला विकली असती, म्हणजेच 700 विक्री किंमत होती, तर या तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. तोट्याच्या तिप्पट नफा, तोटा एक्स आहे ना, तर नफा बरोबर 3x. आता खरेदी किंमत सारखीच आहे, मग इथं खरेदी किंमत काय येते? ख की बरोबर तोटा झालाय म्हणजे विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे झालेलं नुकसान. एक आपण 10 रुपयाची वस्तू आणली, 2 रुपये तोटा करून विकली, मग ती 8ला विकली. 8 झालेला तोटा 2 म्हणजे 10ला आणली होती ना. तसंच आहे इथं. विक्री किंमत इथं 500 रुपये अधिक तोटा एक्स झालेला तोटा. बरोबर तीच वस्तू आहे बरं का. वस्तूची खरेदी किंमत सारखीच आहे. इथं खरेदी किंमत काय आहे? वस्तू बदलली नाही. विक्री किंमत 700 रुपये, ह्याच्यातून नफा वजा करावा लागेल. तिप्पट नफा झालेला आहे 3x. आता मित्रांनो आपल्याला समीकरण मिळतं, कारण ही दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत एकच आहे. म्हणजेच 500 अधिक x बरोबर 700 वजा 3x. मग आता हे 3x आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. म्हणजे x अधिक 3x. का बरं? कारण त्यांनी हे बरोबर चिन्ह ओलांडलं की वजा होतं ते अधिक झालं. मग 700 वजा 500 का? तर ह्यानी बरोबर चिन्ह वजा ओलांडलं, इकडं गेलं आणि अधिक असेल तर ऋण झालं. म्हणजेच 4x. पहा 4x बरोबर 700 म्हणून 500 किती राहिले? 200 राहिले. x बरोबर 200 भागिले 4, 4 पंचे 20, 50 रुपये एक्सची किंमत आली. आता एक्स काय होता? तोटा होता. मग आपल्याला विचारलं काय? खरेदीची किंमत. मग खरेदी किंमत बरोबर 500 अधिक एक्स म्हणजेच खरेदी किंमत. पहा किंमत बरोबर 500 अधिक एक्स म्हणजे 500 हे अधिक 50 रुपये म्हणजेच झाली 550 रुपये.
ती आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. तर 57व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 58वा प्रश्न लगेच घेऊ आपण. पहा, हां 58वा प्रश्न जास्त डोकं लावायचं काम नाही. ऋण 1ला त्याने 100 वेळा गुणल्यावर, समजा ऋण संख्येला सम वेळा गुणलं तर संख्या धन येते. 1ला 100 नाही 1000 जरी वेळा गुणलं तर त्याचं उत्तर एकच येतं. आणि हे ऋणला किती वेळा गुणलं तितकी वेळाची संख्या जर विषम असते तर ती वजा येतं, आणि सम असते तर ऋण ऋण धन होत चालतं. म्हणून याचं उत्तर ए. 58व्याचं उत्तर खूप म्हणजे फक्त डोकं लावायचं काम आहे, सेकंदात उत्तर निघतं. पर्याय क्रमांक ए 58. चला 59वा गणित घेऊ आपण. हां 59वा गणित आपल्याला काय सांगते बघा. 59वा गणित 2.75 आहे. इथं थोडंसं प्रिंटमध्ये दिसते तुम्हाला, परंतु 2.75 वजा 1.25. मी इथं लगेच गणित करत चाललो. 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 0.2 मधून गेला 1.5 अधिक, आता पहा दिसते तुम्हाला, अधिक 4.75 अधिक 4.75 म्हणजेच हे 5, 7 आणि 5 12ला 2, दशांशला दशांश हातचा आहे, 4 आणि 1 5 आणि 1 6.25 आलं, वजा 3.80, 6.25 वजा 3.80, हे 5शी 5, 12मधून 8 गेले 4 उरले, दशांशाला दशांश उसना घेतला होता यांनी इथं, 5 मधून 3 गेले 2.45. आता इथं 2.45 कोणाचं उत्तर आहे तर आपल्याला ह्याला काय करावं लागेल पहा. 2.45ला खाली दशांश काढला म्हणजेच खाली काय केलं 2 शून्य दिले. आलं लक्षात. अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग या ठिकाणी 100ने भाग घालायचा आहे. 100 दुनी 200, 100 दुनी 200, 45 उरले. पण त्याच्या अगोदर काही कटतंय का हो हे बघू आपण. 5 न बघू. 5 दुनी 10, 5 9 45 आणि इथं 5 दुनी 10 0 0 29 आलं. मग हां सॉरी 5 चोक 20 आणि 5 9 45 म्हणजेच 49 येते. हे म्हणजेच 49 भागिले 20 आले. मग 20 न काय करायचं 49ला भागायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक करण्यासाठी अंशाधिक. 20 दुनी 40, बाकी काय उरते 9 उरते. आता काय करायचं असतं आलेला भागाकार हा पूर्णांक असतो, ही बाकी जी असते अंश म्हणून वर जाते आणि छेद हा भाजक असतो. 2.9/20, 2.9/20 59व्याचं उत्तर जे आहे हे 1 येतं. 59चं उत्तर 1. आता कुठं आहे 59? 59चं उत्तर ए. आता आपण 60वा गणितातला प्रश्न पाहू. पहा 60वा प्रश्न आहे. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/8 भाग व्यापला आहे, तर त्या भूखंडाची लांबी किती आहे? पहा हा आयत आहे, लांबी रुंदी काय माहीत नाही. ह्याचा 1/8 भाग म्हणजे ह्याचे 8 भाग करावे लागतील मला. माझ्याकडनं तेवढे परफेक्ट नाही होणार, मी फ्री हँड स्केचिंग करतोय. पहा 1 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला लहान मोठे दिसत असतील समजून घ्या, आपण परीक्षेचा पेपर सोडवतोय, इथं ॲक्युरेसीत करायला आपल्याला वेळ नाही. मग 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने ह्या भूखंडाचा, हा समजा आपला 8 मीटर बाजू असलेला हा चौरसाकृती, चौरस म्हणले लक्षात घ्या, चौरसाच्या 4ही बाजू समान असतात. 8 मीटर बाजू आहे, हा तलाव आहे. मग त्या भूखंडाचा 1/8 भाग आपल्याला आहे, तर त्याची लांबी काढायची. ही लांबी बघू, ही 8 8 8 8 8 चोक 32 आणि रुंदी 8 दुनी 16. त्यानं इथंच म्हणले की रुंदीच्या दुप्पट लांबी आहे. हे 8 दुनी 16 आणि 8 चोक 32 म्हणजे त्याची लांबी 32 येते. हे गणित दिसायला इतकं मोठं आहे, एवढा मोठा व्याप प्रपंच केला आहे, परंतु अगदी झटक्यात ही गणित सुटतं. फक्त हा 1/8 शब्द तुम्हाला समजला पाहिजे. त्याचं उत्तर आहे 60चं पर्याय क्रमांक बी. 60चं पर्याय क्रमांक बीला आपण गोल करूया. आता 61व्या प्रश्नापासून काय होतं
तर मराठीचा भाग सुरू होतो. आता 61 ते 80 हे मराठीचे उतारे असतात. यामध्ये पहा, चगळायचा डिंक 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला होता. त्याला सॅपोडिलाच्या झाडातून पाझरणारा एक द्रव मिळाला. तो द्रव पाझरून बाहेर आल्याबरोबर लगेच घट्ट झाला. त्याला तो चिकल म्हणू लागले. चगळायला छान लागत असे. आजही चिकलेरो नावाचे लोक चिकल गोळा करतात. पाणी काढून टाकण्यासाठी चिकल उकळतात. त्यानंतर त्याचे साधारणपणे 30 पौंडांचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंक कारखान्यात पाठवतात. तिथे त्याच्या गोडीसाठी आणखी कितीतरी घटक मिसळतात. त्यामुळे मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. हा उतारा वाचला आपण. आता याचे प्रश्नसुद्धा घेऊया. अगदी पहिला प्रश्न पहा, 61वा प्रश्न आहे. डॅडॅशनी चगळण्याच्या डिंकाचा शोध लावला. चगळायचा डिंक, पहिली ओळ वाचतो मी. 1000 वर्षापूर्वी मेक्सिकोच्या जंगलात मायन लोकांनी शोधून काढला. त्याचं 61व्याचं पर्याय क्रमांक ए मायन हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए मायन. 62वा जो प्रश्न आहे तो काय म्हणतो, डॅडॅश म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. पहा, 62व्याचं उत्तर आहे सॅपोडिला, मायन, चिकलेरो. इथं मी एक ओळ वाचतो. आजही चिकलेरो नावाचे लोक चिखल गोळा करतात. चिकलेरो, डॅडॅश म्हणजे चिखल गोळा करणारे मजूर. चिकलेरो शी पर्याय आहे. 62चा पर्याय क्रमांक 3. पहा, 62 ए बी आणि सी. हे गोल करताना चुकायचं नाही आपण. 63वा, चिखल तुकडे पाठवण्यात येतात. पुनर्चक्र केंद्रामध्ये, डिंकाच्या कारखान्यात, मेक्सिकोच्या जंगलात, कॅन्डी स्टोअरमध्ये. तर 63व्याचं जे उत्तर आहे ते डिंकाच्या कारखान्यात आहे. त्याचं उत्तर इथंच आहे. पहा, डिंक कारखान्यात त्याचे साधारणपणे 30 पौंडाचे किंवा 14 किलोचे तुकडे बनवतात. हे तुकडे डिंकाच्या कारखान्यात पाठवतात. म्हणजे चिखल तुकडे पाठवण्यात येतात डिंकाच्या कारखान्यात. 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 64वं उत्तर पहा आता. डॅडॅश खेरीज बाकी सगळ्यांसाठी चिखलमध्ये अनेक घटक मिसळले जातात. मऊ करण्याखेरीज, स्वादाखेरीज, दाट करण्याखेरीज, गोड करण्याखेरीज. पहा, म्हणजे 64वा जो पर्याय आहे आपल्याला विचार करावा लागेल. मऊ करण्यासाठी पण त्याला काय केलं जातं पहा, इथं एकदा वाचावं लागेल. पाणी काढून टाकण्यासाठी, त्यानंतर त्याचे तुकडे बनवतात. हे डिंक कारखान्यात, तिथे त्याच्या गोडीसाठी, त्याची गोडी होती, त्यामुळे ते मऊ, चविष्ट आणि रंगीत बनतात. परंतु दाट करण्याचा काही विषय येत नाही. म्हणजे 64व्याचं पर्याय क्रमांक शी हे उत्तर आहे. आता या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल डिंक, चिकलेरो, चिकलेरोची कहाणी, चघळण्याच्या डिंकाची कहाणी. आपल्याला हे सर्वसमावेशक चघळण्याच्या डिंकाची कहाणी 64व्याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक डी हे राहील. आता दुसरा उतारा घेऊ आपण. उतारा क्रमांक 2 आहे. पहा, भारत ही तीर्थयात्रांची आणि यात्रेकरूंची भूमी आहे. डोंगरामध्ये, लगेच वाचतोय उतारा मी, लक्ष द्या. भारत ही तीर्थयात्रांची आणि यात्रेकरूंची भूमी आहे. डोंगरामध्ये अथवा मैदानी प्रदेशात असणारी ही तीर्थक्षेत्रे सामान्यतः नदीकाठी वा समुद्रकिनाऱ्यावर असतात. केवळ धार्मिक लोकच या तीर्थस्थळांना भेटी देतात असे नव्हे, तर प्रवासी आणि निसर्गदृश्य पाहणारे भारतभरातून व परदेशातून येथे येतात. जेथे जेथे 2 अथवा अधिक नद्यांचा संगम होतो तिथे तेथे यात्रेकरू स्नानासाठी व पूजेसाठी येतात. कारण अशी स्थळे पवित्र मानली जातात. हरिद्वार हे असे स्थळ आहे, गंगा किनारी ते वसलेले आहे. पहा, लगेच आपण प्रश्न घेऊया. पवित्र स्थळांना धार्मिक लोक, निसर्गदृश्य पाहणारे लोक, तसेच कोण कोण भेट देतात, तर प्रवासी. पर्याय क्रमांक बी. आत्ताच आपण तो वाचलेला आहे. 66वा प्रश्न बी पर्याय आहे. 67वा, पुढीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी आहे. पुढीलपैकी कोणता शब्द सर्वसाधारणपणे याचा समानार्थी. सामान्यतः, जाहीरपणे, कधी कधी, परिणामतः. सर्वसाधारणपणे म्हणजे सामान्यतः. पर्याय क्रमांक ए 67व्याचं उत्तर. आपल्याला जास्त पाहायची गरज नाही. सर्वसामान्यपणे म्हणजे सामान्यतः, जाहीरपणे म्हणजे उघडपणे, कधी कधी म्हणजे त्याचा काही विषयच नाही होत, आणि परिणामतः पण नाही येत. जेथे 2 किंवा अधिक नद्यांचा संगम होतो अशी स्थळे पवित्र मानली जातात. देवी, धार्मिक, शापित, पुण्यवान. तर धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जातात. त्याचा पर्याय क्रमांक बी 68व्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. आता 69वा प्रश्न पहा. लोक गंगेमध्ये स्नानासाठी व पूजेसाठी येतात कारण तिचे जल डॅडॅश मानले जाते. तर तिचे पवित्र, स्वच्छ, थंड, आरोग्यवर्धक. याचं उत्तर आहे ए 69व्याचं उत्तर. गंगेचे जे जल आहे ते पवित्र मानतात आपल्या हिंदू धर्मामध्ये, आणि त्याचं उत्तर येतं 69चं ए. आता 70वा प्रश्न पहा. लोक तीर्थक्षेत्राला जातात कारण
ते असतात उत्सुक, धार्मिक, शोधक, वृद्ध. तर ते असतात धार्मिक. कारण धार्मिक हे आपल्याला शब्द वाटवू शकतो. कारण इथं काय म्हणले उतार्यात पहा, थोडंसं आपण खाली येऊन उतारा बघू. केवळ धार्मिक लोकच या तीर्थस्थळांना भेटी देतात असे नव्हे, तर फक्त धार्मिकच नाही. इथं प्रश्न काय आहे, लोक तीर्थस्थळाला यात्रेला जातात कारण ते असतात धार्मिक. आपण या शब्दाकडे ओढले जाऊ शकतो. मुद्दामच मी तुम्हाला धार्मिक म्हटलं कारण, पण तसं नाही. उतारा पहा, हा प्रश्न कन्फ्यूज करून आपले मार्क घालवू शकतो. त्यामुळे याचा उत्तर देत असताना वर पाहणं फार गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांचे मराठीमध्ये प्रश्न जातात, ते गणितात हँड असतात आणि मराठीमुळे नंबर जाण्याची शक्यता असतो. आपल्याला वाटतं मराठी आपली भाषाच आहे, तिला पाहायची आवश्यकता नाही. पण केवळ धार्मिक लोकच या तीर्थस्थळांना भेटी देतात असे नव्हे, म्हणजे फक्त धार्मिकच देतात असे नाही, तर प्रवाशांच्या निमित्तानं निसर्गदृश्य पाहणारे भारतभरातून परदेशातून येतात. म्हणजेच लोक तीर्थयात्रेला जातात कारण ते फक्त धार्मिक असतात म्हणून नाही, ते शोधक असतात म्हणून नाही, वृद्ध असतात म्हणून नाही, तर ते उत्सुक असतात. म्हणजे 70व्याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए आपल्याला द्यावं लागेल. आता आपण तिसरा उतारा लगेच घेऊया. तिसरा उतारा आहे, हा लगेच वाचन करू त्याचं. तिसरा उतारा काय म्हणतो, अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या, पुस्तके, खेळणी आणि कपडे. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली, एक गुलाबाचे रोप. अजितला सगळ्यात आत्याची भेट आवडली, गुलाबाचं रोप. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. सकाळी उठल्याबरोबर ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या 2 कळ्या डोकावताना दिसल्या. डोकावताना म्हणजे कळ्या उमलताना दिसल्या. त्या रोपाला कळ्या लागलेल्या दिसल्या. तो निरीक्षण करीत राहिला. त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. त्याला आनंद झाला. पहा, कारण सगळ्या भेटी काय होत्या, निर्जीव होत्या. परंतु ही भेट त्यांनी काय केली, मोठी केली आणि त्याच्यापासून नवनिर्मिती केली. त्याने ते झाड मोठं केलं, त्याला फुलं आली आणि तो उत्तेजित झाला. आईच्या मदतीने त्याने फुले खुडली आणि पहिले 2 गुलाब आईला आणि बहिणीला भेट दिली. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे लावायची ठरवली. पहा, अशी कोणाला तरी गिफ्ट दिली पाहिजे की ज्यापासून आपल्याला चांगलं काही करण्यासाठी प्रेरणा भेटते. पहिला प्रश्न आहे, आजीच्या वाढदिवसाची सर्वोत्कृष्ट भेट होती. सर्वोत्कृष्ट म्हणजे सगळ्यात चांगली. आता इथं आपल्याला उतार्याकडे जायची गरजच नाही, आपण उतारा वाचलाय. गुलाबाचे रोप 71चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. 72वा प्रश्न, उठल्याबरोबर अजित काय करू लागला, अभ्यासाला बसला, रोप पाहायला पळाला, आंघोळीला गेला का शाळेत गेला. रोप पाहायला पळाला, आपण उतारा वाचला. उतारा सोपा आहे हा. 72चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी, रोप पाहायला गेला. आता तिसरा प्रश्न आहे, प्रथम किती कळ्या आल्या, 1, 4, 2 अनेक. पहा, इथं होतं एके दिवशी त्याला गुलाबाच्या 2 कळ्या डोकावताना दिसल्या, म्हणजे 2 कळ्या. 73चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी. 74वा प्रश्न, अजितने पहिले 2 गुलाब कुणाला भेट दिले, आईला आणि बहिणीला. पर्याय क्रमांक सी. इथंच होतं, आईला आणि बहिणीला. 74चं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक सी आहे. 75चं उत्तर, उत्तेजित याचा अर्थ आहे उत्तेजित झाला, म्हणजे दुःखी झाला नाही, भावुक झाला नाही, भयजगित झाला, भयग्रस्त झाला म्हणजे भीती वाटली नाही, आश्चर्यचकित झाला, उत्तेजित झाला. याचं जे उत्तर आहे 75वा जो प्रश्न आहे, तर तो आश्चर्यचकित झाला, त्याला नवल वाटलं. हे तिन्ही जे समानार्थी शब्द आहेत हे त्याला तेवढे योग्य नाहीत, म्हणून त्याचं 75चं जे उत्तर आहे तो 75वा प्रश्न, पर्याय क्रमांक डी. आता आपण शेवटचा उतारा याचा घेऊया. उतारा क्रमांक 4 जो आहे तर पहा, आता वाचू आपण. आपल्या बिया, साल आणि पाने यांच्या औषधी फायद्यामुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. औषधालय म्हणजे आपल्याला त्याची इंग्रजी शब्द माहिती आहे, मेडिकल स्टोअर, मेडिकलचं दुकान जिथं औषधं मिळतात त्याला औषधालय म्हणतात. परंतु लिंबाचं झाड हे सगळ्या वस्तू काय आहेत, औषधी आहेत. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात. अरिष्ट त्याचा अर्थ आहे परिपूर्ण, अविनाशी आणि संपूर्ण. कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठी म्हणजे डास पळवून लावण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी पर्याय ठरतो. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात. निंबाच्या पानांचा लगदा कांजिण्यावर उपयोगी पडतो. निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात. पहा, खेडेगावात काही लोक लिंबाची काडी काढतात आणि दात घासत चालतात, त्याला दातून म्हणतात. आणि त्या खेड्यामध्ये सुद्धा टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील उवा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी वापरले जातात. औषधालय म्हणजे काय, तर औषधांचे दुकान. मी तुम्हाला आत्ताच उत्तर इंग्रजीत सांगितलं. 76 याचं प्रश्न क्रमांक बी हे उत्तर येते. 76वा प्रश्न आहे बी.
77वा प्रश्न, निंबाच्या झाडाच्या शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग आहे बिया. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरतात. साल, डहाळ्या, पाने यापेक्षा बिया, म्हणजे पर्याय क्रमांक ए. 77चा प्रश्न उत्तर आहे ए. 78वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही? नाही म्हणते परिपूर्ण. निर्दोष, निष्कलंक, अतुलनीय, कुरूप. तर कुरूप म्हणजेच काय होतं? विद्रूप होतं. म्हणून त्याचा परिपूर्णचा जो समानार्थी शब्द नाही तो कुरूप आहे. 78व्या प्रश्नाचं उत्तर डी पर्याय होतो. 79 पहा, कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे पिकाचा नाश करणारी कीड, रागावलेला माणूस, घाण पाणी, प्रदूषण. तर याचं जे उत्तर आहे पिकाचा नाश करणारी कीड, म्हणजे कीटकनाशक म्हणून सुद्धा वापरले जाते. त्या पद्धती कीटकनाशकाला पर्याय म्हणून उपयोगी होतो. कुठं आहे ते? इथं आहे पाळीव प्राण्यावरील वा किंवा गोचिडी आहे तिथं. त्याच्यानंतर निंबाचे तेल कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल भूमिका निभवते. कीटक म्हणजे पिकांचा नाश करणारी कीड. तर त्याचं 79चं उत्तर आहे ए. 79चं उत्तर आहे ए. आणि आता शेवटचा प्रश्न बघतोय आपण. निंबाच्या डॅडॅश खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात, त्याला म्हणतात दातून. मग ते दातून म्हणजेच काय असतं? तर निंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात. शी पर्याय आहे. 80व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पूर्ण नवोदयचा जो पेपर आहे तो पूर्णपणे सोडवलेला आहे. बुद्धिमत्ता, गणित आणि भाषा. तुम्ही निश्चितच, मला अपेक्षा आहे की तुम्ही हा पेपर पहा, स्वतः त्या पेपरची PDF काढा किंवा 2019चे पेपर तुमच्या सराव संचमध्ये आहेत, नवनीतच्या सराव संचमध्ये आहेत, ते काढा आणि अशा पद्धतीने पेपर सोडवून पहा, प्रॅक्टिस करा. निश्चित तुम्हाला त्यात यश येईल. आणि ही प्रश्नपत्रिका आहे सराव प्रश्नपत्रिका 2019-1. तर ती प्रश्नपत्रिका सोडवल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला सर्वांना नवोदयच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही यशस्वी हो. धन्यवाद.